नमस्कार. श्री समर्थ सेवा मंडळाच्या दासनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आजच्या संगीत सेवेला प्रारंभ करताना रामरायांना वंदन, समर्थांच्या चरणी प्रणिपात, श्रीधर स्वामींना साष्टांग दंडवत आणि उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांनाही नमस्कार करून आजच्या संगीत सेवेला प्रारंभ करूया. आजच्या संगीत सेवेचा प्रारंभ हा शास्त्रीय संगीताने आपण करणार आहोत. श्री रागातली एक बंदिश गाऊन आपण आजच्या संगीत सेवेची सुरुवात करणार आहोत. तेव्हा प्रारंभाला ऐकू श्री रागातली एक बंदिश. चलो रे माय राम सिया दर्शन को, चलो रे माय राम सिया दर्शन को. चलो रे माय राम सिया दर्शन को, चलो रे माय राम सिया दर्शन को. रघुनंदन रथ में आवत है, रघुनंदन रथ में आवत है. देव सगाई
संगीत सेवेमध्ये पुढे जाताना आता नाट्यपदापासून सुरुवात करू. अर्थात नाट्यपद असलं तरीसुद्धा ते गुरूंचं महत्त्व सांगणारं नाट्यपद. नाटक संगीत सौभद्र. 18 नोव्हेंबर 1882 18 नोव्हेंबर 1882 या दिवशी संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, पण तो 3च अंकाचा होता. या प्रयोगाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याचे प्रयोग सुरू झाले, पण अण्णासाहेब किर्लोस्करांना 4थ्या अंकाचं कथानक किंवा त्याची रचना ही सुचेना. एकदा बाजारातून परत येत असताना त्यांना पुढच्या अंकाची कथा सुचली आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी ती सर्वांना ऐकवली आणि त्यानंतर 1 वर्षांनी 1883 साली सौभद्रचा पूर्ण 5 अंकाचा प्रयोग पुण्यामध्ये संपन्न झाला. अशी मूळ सौभद्र या नाटकाची गोष्ट. नाट्यसंगीत म्हणजे काय? नाट्यसंगीत म्हणजे वेगळं काहीच नाही. जे जे उत्तम उदात्त उन्नत संगीतातलं जे जे चांगलं ते सगळं नाटकामध्ये वापरलं गेलं, नाटकामध्ये आणलं गेलं, असं ते नाट्यसंगीत आहे. गुरूंच्याबद्दल बोलायचं झालं तर काल गुरूंबद्दल बोललोय, उद्या पण बोलायचं आहे. एकच वाक्य बोलतो आणि नाट्यपदाकडे जातो. मंगलाताईंनी परवा एका ठिकाणी खूप छान सांगितलं. मंगला खाडीलकर, प्रख्यात निवेदिका, त्या असं म्हणाल्या की शिष्यातलं नेमकं काय उणं आहे ते शोधून काढून त्यातलं लघुत्व जाणून त्या शिष्याला जो गुरुत्वाकडे नेतो तो गुरु असतो. आणि म्हणून त्याला असं म्हणावं लागतं, कोण तुझं सम सांग मज गुरुराया कैवारी सदया. ऐकूया. कोण तुझं सम सांग मज गुरुराया. कोण तुझं सम सांग मज गुरुराया कैवारी सदया.
यानंतरचं गीत हे खरं तर चित्रपटातलं आहे, पण चित्रपटातलं असलं तरी ते रामगीत आहे, म्हणून आपण या ठिकाणी सादर करतो आहोत. सुखाची सावली या चित्रपटासाठी गजानन दिगंबर माडगुळकर यांनी लिहिलेलं गीत, ज्याला दत्ता डावजेकरांचं संगीत होतं आणि आशाबाईंनी ते गायलं होतं. हे गीत मुख्यत्वे करून शबरी आणि प्रभू रामचंद्र यांच्या संबंधी असलं तरी यातला जो मुख्य भाव आहे किंवा गाण्याचा जो आत्मा आहे तो भक्ती आहे. भगवंताची भक्ती कशी असावी याचा आदर्श सांगणारं असं हे गीत. तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना, शबरीची भावना या गीतामधून माडगुळकरांनी मांडली. कोणत्याही श्रेष्ठ तत्वावर असलेलं निस्वार्थ प्रेम, निष्ठा, समर्पण म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे मी आणि माझं विसरून तू आणि तुझं असं म्हणणं. म्हणजे आमच्या पावसचे स्वामी स्वरूपानंद महाराज म्हणतात, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा, होवो एकची तत्वता. म्हणजे भक्ती. तर ही भक्ती मांडणारं, भक्तीचं इंगित सांगणारं सुखाच्या सावली या चित्रपटासाठी माडगुळकरांनी लिहिलेलं गीत रामा रघुनंदना यानंतर ऐकू. आ
शापित नारी असा शब्द या गीतामध्ये आलाय. हॅलो हॅलो. मीन अहिल्या शापित नारी असा शब्द या गीतामध्ये आलाय. त्याच्यातला अहिल्या हा जो शब्द आहे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. अहिल्या शब्दाच्या ऐवजी तो मूळ शब्द अहल्या असा आहे. अहिल्या या शब्दाचा अर्थ साप आणणारी स्त्री असा होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही काढून पाहिलं तर गीतरामायणामध्ये जिथे जिथे अहल्याचा उल्लेख आला तिथे सगळीकडे माडगुळकरांनी अहल्या असा शब्द वापरला आहे. त्याच्यामुळे चित्रपट गीतामध्ये आलेला हा शब्द प्रिंटिंग मिस्टेक आहे. फक्त माहितीसाठी आपल्या कानावरती घातलं. पुढच्या गाण्याकडे जाऊ. आजच्या दिवशी ही संगीत सेवा सादर करताना आज 6 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी या दिनांकाला एक दिनविशेष आहे. त्या दिनविशेषाचा आठव केल्याखेरीज आजच्या संगीत सेवेमध्ये पुढे जाता येत नाही. ह्याचं कारण 6 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रालाच नाही, भारतालाच नाही, तर संपूर्ण जगामध्ये ज्यांनी संगीताची पूजा केली अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्मृतिदिन आणि त्यामुळे त्यांचा आठव करण्याशिवाय आजच्या कार्यक्रमात पुढे जाताच येणार नाही. म्हणून केवळ एक त्यांच्याबद्दलचं छोटंसं विवेचन करून त्यांनी गायलेल्या एका गीतानी त्यांचा आठव करूया. आमचे प्रख्यात निवेदक भाऊ मराठे एक किस्सा त्यांच्या कार्यक्रमामध्ये नेहमी सांगायचे. भाऊ असं सांगायचे की मी लता दीदींवरती एक कार्यक्रम करत होतो. त्यांच्या सगळ्या गाण्यांबद्दल मी वेगवेगळं निवेदन करत होतो. कार्यक्रमाचं मध्यंतर झालं आणि मध्यंतरामध्ये एक गृहस्थ मला भेटायला आले आणि ते म्हणाले की तुम्ही अतिशय लता दीदींबद्दल उत्तम बोलत आहात, पण मी तुम्हाला जर एक कविता दिली तर ती कविता तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये घ्याल का? ती कविता माझ्या वडिलांनी केलेली आहे असं त्यांनी भाऊंना सांगितलं. त्यावर भाऊंनी त्यांना विचारलं, हो ठीक आहे मी ती घेतो, पण तुमच्या वडिलांचं नाव काय? त्याच्यावर तो गृहस्थ असं म्हणाला की माझ्या वडिलांचं नाव प्रेम धवन. हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रख्यात गीतकार प्रेम धवन. प्रेम धवन ज्या वेळेला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शेवटच्या स्टेजला होते, अत्यवस्थ होते, त्यावेळेला त्यांना समजलं की दीदींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय आणि त्याही अवस्थेत असताना बॉम्बे हॉस्पिटलच्या बेडवर प्रेम धवन यांनी लिहिलं होतं, रात सपने में मेरे आए कृष्ण मुरारी. रात सपने में मेरे आए कृष्ण मुरारी, पाव पकड़कर मैंने पूछा हे गिरिधारी, कहा था तुमने आओगे कष्ट मिटाने, इस युग में तुम न आए, क्या भूल गए वचन पुराने? बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पराई, मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई. वह बंसी जो 7 सुरों की मधुर तान सुनाए, प्यार का रस बरसाए, दिल का दुख दर्द मिटाए. एक बार जो सुन लो हो जाए मतवारा, उसकी धुन पर भारत क्या झूम रहा जग सारा. मैंने पूछा भगवन उस बंसी का कोई पता है? मैंने पूछा भगवन उस बंसी का कोई पता है? हंसकर बोले अरे वो बंसी तो भारत रत्न लता है. प्रेम धवन यांनी त्यांच्या अखेरच्या क्षणात दीदींवरती लिहिलेलं हे काव्य आहे. आज दीदींचा 4था स्मृतिदिन. 2022च्या 6 फेब्रुवारी या दिनांकाला त्यांनी या जगाचा लौकिक अर्थाने निरोप घेतला असला तरी त्या संगीताच्या रूपाने आजही आपल्यात आहेत. तेव्हा त्यांना आदरांजली अर्पण करून त्यांनी गायलेलं एक गीत, अर्थात आत्ता सादर करणारं हे जे गीत आहे हे दोघांनी गायलंय, म्हणजे दीदींनी गायलंय, तसं पंडित डी.व्ही. पलुस्करांनीही गायलंय. तर त्याच्यामुळे त्यांनी गायलेलं हे गीत आहे म्हणून त्या निमित्ताने दीदींचा आठव या निमित्ताने केला. ऐकूया ठुमक चलत रामचंद्र. आठवण
नवविधा भक्तीचे जे 9 प्रकार किंवा 9 अवस्था म्हणू आपण ज्या सांगितल्या आहेत, त्यातली आठवा प्रकार किंवा 8वी अवस्था ही सख्य भक्ती सांगितली आहे. देवाशी मित्रत्व करणं, प्रत्येक गोष्टीमध्ये आधी तो आणि मग मी हा भाव जागृत ठेवणं, याला सख्य भक्ती असं म्हणायचं. हा दुस्तर भव हराया तुम्ही जोडा सखा गुरुराया. आपल्याला भगवंतावर प्रेम करायचं असेल तर ज्या गोष्टी भगवंताला आवडतात ना, त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, असं संतांनी म्हटलं. त्यासाठी पांडव वनवासामध्ये होते आणि वनवासात असताना गोपालकृष्ण त्यांना भेटायला जात असत, वरचेवर भेटायला जात असत. आणि ते जेव्हा जेव्हा पांडवांना भेटायला जात, तर पांडवांना भेटायला जाण्यापूर्वी ते अगोदर हस्तिनापूरला जायचे आणि हस्तिनापूरला कुंती मातेकडे जाऊन तिला विचारायचे की पांडवांना सांगण्यासाठी काही निरोप आहे का. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला कुंती माता त्यांना एकच निरोप सांगायची की पांडवांना सांग, द्रौपदीला सांग की पांडवांच्या मनाप्रमाणे वागत जा. असा एकच निरोप कुंती माता भगवान गोपालकृष्णांजवळ सांगायची. हे सारखं सारखं ऐकल्यानंतर सत्यभामेला त्या निरोपाचं आश्चर्य वाटलं आणि एकदा सत्यभामेनं द्रौपदीला त्याच्याबद्दल विचारलं. द्रौपदीने असं सांगितलं की पांडव जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये माझा सल्ला मागतात आणि जेव्हा मला सल्ला देण्याची वेळ येते ना, तेव्हा त्यांच्या मनात काय आहे ते मी आधीच ओळखते किंवा त्यांना काय अपेक्षित आहे ते मी आधीच ओळखते आणि मगच तसं मी त्यांना सांगते. कारण मी जे मत सांगते ते माझं असतच नाही. आता मला माझं मनच राहिलं नाही तर माझं मत कुठून असेल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा. जे म्हटलंय ते यासाठी, तुम्ही जोडा सखा गुरुराया. हे माणिक प्रभूंच्या या गीतातलं जे वाक्य आलं त्याचा अर्थ ह्या उदाहरणामध्ये आपल्याला मिळतो. ऐकूया. राम होऊनी राम गारे, माणिक प्रभूंचं अतिशय एक सुंदर गीत.
वारकरी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची श्रीमंती आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी मैलोन मैल चालत जाणारे, न थकता चालत जाणारे वारकरी, त्यामध्ये त्यांना आनंद आहे. यानंतरचं जे गीत आहे ते त्यांच्या भावात्मक अवस्थेचं वर्णन करणारं गीत आहे वारकऱ्यांच्या. पण आता वारकऱ्यांच्या भावात्मक अवस्थेचं वर्णन करणारं गीत जर समजून घ्यायचं असेल तर मुळात वारकरी समजून घेतला तर त्या पदाचा अर्थ कळेल. वारी येते काम क्रोधान इति सहा वारकरी. काम क्रोधादी षड रिपूंवर जो विजय मिळवतो त्याला वारकरी असं म्हटलेलं आहे. असं सांगितल्यानंतर मोठ्यांना कळेल कदाचित, छोट्यांना कसं कळणार. एक आजोबा त्याच्या नातवाला घेऊन, छोट्या अगदी 4-5 वर्षांच्या, वाद्य लागतायत तोपर्यंत म्हणून कथा सांगून घेतो. आजोबा त्यांच्या एका छोट्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बागेमध्ये गेलेत. बागेच्या बाहेर बसलेत आणि तिथून रस्त्यावरून पोलीस एका चोराला पकडून घेऊन निघालेत. चोर मध्ये आहे, एका बाजूला 3 पोलीस आहेत आणि दुसऱ्या बाजूला 3 पोलीस आहेत आणि अशी त्यांची यात्रा चालली. आजोबा नातू त्या आजोबांना विचारतो की हे कोण आहे, हा कोण आहे. तर आजोबा त्याला सांगतात की हा डांबरट आहे, कारण तो चोर आहे म्हणून त्याला पकडून घेऊन चालले. तो निघून जातात, ते पोलीस त्याला घेऊन निघून जातात. 5-10 मिनिटं 15 मिनिटं मध्ये जातात. आजोबा आणि नातू तिथेच बसलेले असतात. थोड्या वेळानंतर त्याच रस्त्यावरून एक मंत्री चालत निघालेले आहेत. त्यांच्याही उजव्या हाताला 3 जण आहेत, डाव्या हाताला 3 पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी आहेत. त्यांना बघितल्या तो नातू ओरडतो, आजोबा आजोबा, तो बघा डांबरट आला. आजोबा म्हणले, अरे असं नको म्हणू, तो डांबरट नाहीये, तो मंत्री आहेत, ते मंत्री आहेत. तुम्हीच तर मगाशी म्हणालात नाही का की इकडे 3 असले आणि इकडे 3 असले की मध्ये असतो तो डांबरट असतो. आता असं म्हटल्यानंतर आजोबा त्याला समजावतात की मगाशी जे 3 जण आजूबाजूला होते आणि जो मधून चालत होता ना, त्या मध्ये जो चालत होता ते बाकीचे जे 6 जण होते त्यांच्या ताब्यात तो मधला माणूस होता. आणि आता जे 6 जण बाजूला चाललेत आणि मधून जो माणूस चाललाय त्या मधल्या माणसाच्या ताब्यात उरलेले 6 जण आहेत. वारी येते काम क्रोधान इति सहा वारकरी. ओवी आणि अभंगानी भुई सारी भिजे, ह्या पदावरून मी वारकऱ्यांवरती गेलो होतो आणि तो वाद्य लागत होतं म्हणून हा किस्सा आठवला, म्हणून आपल्या कानावरती घातला. रमेश वैद्य यांचं गीत आहे, प्रतिमा सरदेसाई यांचं संगीत आहे. ह्या वर्षा भावे ज्या आपल्याला आत्ताच्या परिचित आघाडीच्या, तर त्यांच्या आत्या आहेत, त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक अतिशय सुंदर असं गीत यानंतर ऐकूया.
यानंतर गीत रामायणातलं एक गीत. गीत रामायण असा शब्द उच्चारल्यानंतर सुद्धा आपल्या डोळ्यासमोर अनेक वेगवेगळ्या प्रतिमा त्याच्या उभ्या राहतात. गीतरामायणाबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे एक अखंड कार्यक्रमसुद्धा गीतरामायणाला पुरत नाही. 24,000हून अधिक श्लोकांचं रामायण माडगुळकरांनी 56 काव्यामध्ये शब्दबद्ध केलं. खरं म्हणजे 52 काव्यामध्ये शब्दबद्ध केलं. अधिक महिना आला म्हणून 4 आठवडे वाढले म्हणूनची शेवटची 4 गाणी ही एक्सटेंडेड आहेत. पण 56 काव्यामध्ये गीतरामायण शब्दबद्ध केलं. पण त्याहीपेक्षा आज ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत त्या स्थानाचं आणि गीतरामायणाचं एक अन्योन्य नातं आहे. ते सांगितलं पाहिजे. म्हणून ते सांगून गीतरामायणातल्या गाण्याकडे जाऊया. मला वाटतं 1953 सालाचा रामनवमीचा उत्सव असावा, 52 किंवा 53. त्या उत्सवामध्ये कोल्हापूरचे वामनराव कुलकर्णी माडगुळकरांना सोबत घेऊन सज्जनगडावरती आले. तेव्हा आत्तासारख्या 230 पायऱ्या चढून पुरत नव्हतं. 850-900 पायऱ्या चढाव्या लागत होत्या. आणि माडगुळकरांचा तो महाकाय देह ते 900 पायऱ्या चढून आल्यामुळे दमले आणि दमल्यामुळे बाहेरच्याच बाजूला बसले. वामनराव मात्र श्रीधर स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेले. श्रीधर स्वामींचा आशीर्वाद घेतला, त्यांना वंदन केलं आणि स्वामींनी वामनरावांना विचारलं की आत्ता तुमच्यासोबत कोणी आला आहे का? मला साक्षात सरस्वतीचा भास होतो आहे असं स्वामी म्हणाले. त्याच्यावर वामनरावांनी सांगितलं की माझ्यासोबत एक कवी आले आहेत, पण ते विश्रांती घेत बाहेर बसलेत. स्वामींनी सांगितलं त्यांना आतमध्ये बोलवून घ्या. कधी माडगुळकरांना आत बोलावून घेतलं. स्वामींच्या समोर उभे राहिले, त्यांना वंदन केलं. स्वामी म्हणाले की तुमच्यामध्ये अलौकिक प्रतिभाशक्ती आहे. तुम्ही देव कार्य तुमच्या हातून घडणार आहे. तुम्ही देवावरती काही का लिहित नाही? तुम्ही असं करा, रामचरित्र गीतामध्ये लिहा. असा स्वामींनी माडगुळकरांना आशीर्वाद दिला. मंत्राक्षतांनी अर्पित श्रीफळ गदी माडगुळकरांच्या हातामध्ये ठेवलं आणि त्यांना म्हणाले की तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. तुमच्या हातून अलौकिक कार्य घडणार आहे. असा आशीर्वाद मिळाल्यानंतर जे निर्माण झालं ते गीत रामायण होतं. आणि ह्याचा पुरावा स्वतः माडगुळकरांनी लिहून ठेवला आहे. माडगुळकरांनी गीतरामायणाच्या बद्दल त्यांचं काव्यमय मनोगत लिहिलंय. ते 8-10 ओळींचं आहे. ते सगळं सांगत नाही. त्यातल्या शेवटच्या 2 ओळी अशा आहेत. चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड. असं माडगुळकरांनीच लिहिलंय. त्यांच्या गीतरामायणातलं एक गीत ऐकू आणि कार्यक्रमात पुढे जाऊ. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती.
दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला. आसाममध्ये जन्मलेल्या आणि बालपण गेलेल्या आणि शिकलेल्या श्रुती हे इतकं शुद्ध म्हणू शकतात जे मराठी माणसाला सुद्धा म्हणता येणार नाही. कलेला भाषेचं बंधन नसतं, तेव्हा भाषेवरून भांडणं करत जाऊ नका. एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे. पुढच्या गाण्याकडे जाऊ. पुन्हा एकदा नाट्यपद आहे, पण मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं की मराठी नाट्यसंगीत म्हणजे वेगळं काय आहे, तर जे जे उत्तम उदात्त उन्नत ते सगळं नाटकामध्ये आणलेलं आहे. धाडीला राम तिनेकावनी या नावाच्या नाटकातलं हे पद. त्या पदाबद्दल नाटकाबद्दल फार बोलण्यात वेळ घालवत नाही, 8 वाजलेत कारण. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचा नायक राम नाही तर नाटकाचा नायक भरत आहे. कैकेयींची भूमिका मांडणारं हे नाटक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आद्य संस्कृत नाटककार भास यांच्या प्रतिमा या नाटकाचा स्वैर मराठी रूपांतर म्हणजे धाडीला राम तिनेकावनी. हेही आपल्याला आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. यातलं जे गीत यानंतर म्हणणार आहोत त्या गीताबद्दल फक्त एक गोष्ट सांगतो की राजा बढे यांनी 1951 साली लिहिलेलं हे भावगीत आहे, जे त्यानंतर 25 वर्षांनी म्हणजे 1976 साली धाडीला राम तिनेकावनी या नाटकासाठी अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलं आणि ते नाटकामध्ये आलं. असं हे भावगीत एका वेगळ्या प्रकारचं, जे मी मगाशी म्हटलं की नाट्यसंगीतामध्ये असे उत्तम वेगवेगळे प्रकार हाताळले गेले, त्यातला हे एक प्रकार की 25 वर्षापूर्वीचं गीत होतं, पण नाटकात मात्र यायला त्याला 25 वर्ष लागली. असं हे गीत कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला. ऐकूया. वियोगी रामचंद्राला
यानंतर एक कानडी भजन. आता कानडी भजन म्हटल्यावरच कळतं कुठलं असेल ते. मगाशी म्हटलं तसंच कलेला भाषेचं बंधन नाही. पण मग म्हणून मगाशी एका भारतरत्नांबद्दल बोललो म्हणून दुसऱ्या भारतरत्नांबद्दलचा एक छोटासा किस्सा सांगून पटकन त्या गाण्याकडे जाऊ. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, ज्यांच्यामुळे ते कानडी भजन प्रसिद्ध आहे. गुलबर्ग्याचा कार्यक्रम होता आणि गुलबर्ग्याचा कार्यक्रम आटपून पंडितजी त्यांच्या गाडीने निघाले आणि जाता जाता गाडीनं मुख्य रस्ता सोडला आणि ती गाडी एका आडवाटेला शिरली. आडवाटेला शिरल्यानंतर एका खोपटाच्या समोर जाऊन उभी राहिली. त्या खोपटाच्या समोर पंडितजींनी गाडी उभी केली. गाडीतनं उतरले, आतमध्ये गेले, खोपटात गेले. आत गेल्यानंतर एक म्हातारी त्या खोपटामध्ये झोपलेली होती. म्हातारी उठली. तिने ती जी चिमणी आम्ही ज्याला म्हणतो म्हणजे छोटा दिवा त्या काळातला, ते चिमणी मोठी केली. अंधुक प्रकाश होता, तो थोडासा प्रकाश झाला. त्या तिथल्या एका पलंगावरती एक गृहस्थ पहुडलेले होते, अतिशय वृद्ध झालेले होते. पंडितजींनी हाक मारली, रामण्णा ओळखलत का मला? मी आलोय, अलीकडे वेळच मिळत नाही हो कार्यक्रमांच्यामुळे. रामण्णा हलकेचसे नुसते हसले, ओळखीचं असल्यासारखं. रामण्णा उठून बसायचा प्रयत्न करत होते. पंडितजींनी पुन्हा त्यांना तसंच झोपवलं. त्यांना नमस्कार केला. 4 गोष्टी त्यांच्या पत्नीजवळ बोलले. त्या गुलबर्ग्याच्या कार्यक्रमात मिळालेलं जे काही 25-30 हजाराचं त्या काळात ते जे काही पाकिट असेल ते तसंच्या तसं पाकिट उचललं, रामण्णांच्या पायावरती ठेवलं, पुन्हा एकदा पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला. पंडितजी घराच्या त्या खोपटाच्या बाहेर पडले, गाडीत बसले. गाडी मार्गस्थ झाली. बरोबरच्या साथीदारांना कळेना हा काय प्रकार झाला. तेव्हा पंडितजींनी खुलासा केला की जेव्हा इथेच जवळ एका रेल्वे स्टेशनच्या मध्ये रेल्वे यार्डात जेव्हा रेल्वे लागायची तिथे मी राहायचो. रेल्वेतच झोपायचो, रेल्वे स्टेशनच्या फलाटावरती आंघोळ करायचो आणि भूक लागलेली असायची, खिशात पैसे नसायचे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर ह्या रामण्णांची गाडी असायची, त्या गाडीवरती मुगाची उसळ आणि पोळी मिळायची. त्या गाडीच्या भोवती मी घुटमळायचो कारण भूक जाणवायला लागलेली असायची. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा गाणं शिकायला आलोय एवढीच ओळख रामण्णाला मी दिली. त्यावर रामण्णा मला म्हणायचा गाणं येतं ना तुला, मग मला गाणं म्हणून दाखव, फुकट नाही देणार. आणि म्हणून आईनं शिकवलेली काही कानडी भजनं मी रामण्णाला म्हणून दाखवायचो आणि ती म्हणून दाखवल्यानंतर रामण्णा मला ती मुगाची उसळ आणि पोळी खायला द्यायचा. त्यावेळेच्या अन्नाची जाणीव ठेवून आजचा भविष्यातला भारतरत्न त्या खाल्लेल्या अन्नाला जागण्यासाठी त्या खोपटात जाऊन नतमस्तक झाला होता. मंडळी, माणसं म्हणून मोठी होतात. पंडित भीमसेन जोशी भारतरत्न जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्यांच्या मागे हा इतका सगळा मोठा प्रवास असतो. कानडी भजन तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं भाग्यदा लक्ष्मी बारम. लक्ष्मी
श्रोत्यांचा आदेश म्हणजे समर्थांचा आदेश. धन्यवाद. चिंतामणी यशवंत मराठे या नावाच्या लेखकांनी 1949च्या मौजच्या दिवाळी अंकामध्ये एक कथा लिहिली होती, ज्याचं शीर्षक होतं श्रीमंताचे बोलावणे. ती कथा विश्राम बेडेकरांना आवडली आणि त्यावरून चित्रपट झाला. त्याचं नाव होतं अमर भूपाळी. त्यानंतर डॉक्टर अ.ना. भालेराव यांचा निरोप आला की या कथावस्तूवरती नाटक लिहा. दरम्यानच्या काळात 1952 साली सह्याद्रीच्या दिवाळी अंकामध्ये मराठ्यांनी अजून एक कथा लिहिली होती आणि या दोन्ही कथांवर मिळून पुढे नाटक झालं. त्या नाटकाचं नाव 1954 साली जे नाटक आलं त्या नाटकाचं नाव होनाजी बाळा. त्या होनाजी बाळा नाटकातलं पद, आता ह्या पदाबद्दल अनेक वेळा बोलून झालंय, त्या नाटकाबद्दल अनेक वेळा बोलून झालंय, म्हणून त्यातली वेगळी गोष्ट फक्त आपल्या कानावरती घातली. आपल्याला माहितीच आहे होनाजी आणि बाळा ह्या दोन स्वतंत्र व्यक्तिरेखा आहेत. होनाजी आणि बाळा कारंजकर म्हणजे चिव्वी मराठ्यांनी लिहिलंय की होनाजी ह्या माणसाला जरी त्याच्या आई वडिलांनी जन्म दिला असला तरी होनाजी या कवीला बाळाने जन्म दिला आहे. कारण त्याचं काव्य फुलण्यासाठी संपूर्णतः त्याच्या पाठीशी बाळा उभा राहिला. बाळा कारंजकर हा मित्र त्याचा उभा राहिला, म्हणून होनाजीची प्रतिभा फुलून आली. होनाजी बाळा या नाटकातलं पद यानंतर ऐकू. श्रीरंगा कमलाकांता.
भैरवीनं कार्यक्रमाची सांगता करताना आजच्या या संगीत सेवेमध्ये सहभागी झालेले आपले सर्व कलावंत यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ. आजच्या आपल्या गायिका सौ श्रद्धा जोशी दांडेकर या BCom संगीत विशारद आहेत, मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि संगीत अलंकार मध्ये कोल्हापूर विभागात त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. संगीताचं त्यांचं सुरुवातीचं शिक्षण सौ रश्मी फलटणकर यांचेकडून त्यांनी घेतलं आणि सध्या शास्त्रीय संगीतासाठी पंडित ऋषिकेश बोडस मिरज आणि नाट्यसंगीतासाठी विदुषी मंगला जोशी सांगली यांचं मार्गदर्शन त्या घेत आहेत. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार, आकाशवाणीच्या अखिल भारतीय नाट्यसंगीत स्पर्धेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक, महाराष्ट्र शासनाच्या संगीत नाट्य स्पर्धेत विविध नाटकामध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. संगीत धन्यते, गायनी कळा, संगीत शारदा, संगीत मंदारमाला, संगीत कथा ही बिलासखानी तोडीची अशा नाटकात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. संगीत संशय कल्लोळ नाटकातील रेवतीच्या भूमिकेसाठी त्यांना गायन रौप्य पदक 2017 साली आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री पुरस्कारही त्यांना प्राप्त आहे. आणि बालगंधर्व रसिक मंडळ पुणे आयोजित नाट्यसंगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच या स्पर्धेत संस्थेतर्फे दिला जाणारा लक्ष्मीबाई उर्फ ताई पंडित पुरस्कार प्राप्त असलेल्या अशा सौ श्रद्धा जोशी दांडेकर आजची संगीत सेवा सादर करणाऱ्या आपल्या दुसऱ्या कलावंत सौभाग्यवती श्रुती बुजरबरुआ गोडबोले. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांचा जन्म आसामचा आहे, त्यांचं बालपण आसामला गेलं. वयाच्या 4थ्या वर्षापासून त्यांनी आईवडिलांकडे संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 12वी नंतर पुण्याला आल्यावर पंडित विजय कोपरकर यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं आणि सध्या विदुषी प्रतिमा टिळक जयपूर अत्रौली घराण्याच्या यांच्याकडे त्यांचं शिक्षण सुरू आहे. संगीत अलंकार भातखंडे संगीत विद्यापीठ लखनौ इथून संगीत अलंकार त्यांचं झालेलं आहे आणि त्याही MA म्युझिक SNDT युनिव्हर्सिटीतून गोल्ड मेडलिस्ट. CCRTची यंग व्होकॅलिस्ट आणि CTNCPA मुंबईची स्कॉलरशिप आणि रोहिणी भाटे पुरस्काराने सन्मानित अशा श्रुती बुजर बरुआ गोडबोले या दोघींच्या समवेत यांना उत्तम साथसंगत करणारे आपले वादक कलावंत, ऑर्गन साथ करणारे सुशील गद्रे, हार्मोनियमची साथ करणारे हर्षल काटदरे, व्हायोलिनची साथ करणारे श्री उदय गोखले, तबला साथ करणारे श्री सुहास चितळे आणि पखवाज साथ करणारे श्री गणेश मिस्त्री, तालवाद्याची साथ करणारे मला नाव माहिती नाही नरहरी दांडेकर. या सगळ्यांच्या वतीने नमस्कार. माझं नाव निबंध कानिटकर. या सर्वांच्या सहकार्यानं आजची ही संगीत सेवा आपण जी झाली ती रामरायांच्या चरणी अर्पण करू. यामध्ये जे काही चुकलं असेल ती आपली जबाबदारी, जे चांगलं झालं असेल ती रामरायांची कृपा, या भावनेनं झालेली संगीत सेवा रामरायांच्या आणि समर्थांच्या चरणी अर्पण करून भैरवी गाऊन आजच्या संगीत सेवेला विराम करूया. भैरवीनं आजच्या संगीत सेवेचा समारोप.
जय जय रघुवीर समर्थ. अवघा रंग एकच झाला. आपण सगळे रंगून गेलो एका रंगामध्ये. आणि मातृरंगही दिसला. ह्या रंगावर दुसरा रंग चढतच नाही. तर खूपच छान, खूप सुंदर. आणि आम्हाला स्वरांमध्ये न्हाऊ घातलं. स्वर वर किती जाऊ शकतो आणि स्वर काय काम करू शकतो, आणि स्वराने खरंच आनंदाच्या लहरी आपल्या बुद्धीमध्ये, चित्तामध्ये निर्माण होऊ शकतात, याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला. याच्यासारखा शांत आणि उत्तम आनंदाचा अनुभव हा असाच अंतःकरणात आमच्या सतत निर्माण करण्यासाठी आपण वारंवार गडावर या, अशी आपल्याला प्रार्थना. जरा मोठ्यांदी वाजवा. समर्थांचा प्रसाद देण्यासाठी प्रमुख दोन ज्यांनी आज ही सगळी रामासमोरची सभा रंगवली, त्या गायिका, त्यांना प्रसाद देण्यासाठी मी मंडळाच्या सदस्य डॉक्टर रसिकाताई ताम्हणकर ह्यांना विनंती करतो, त्यांनी पुढे यावं. सौ श्रुती गोडबोले. जय जय रघुवीर. सौ श्रद्धा दांडेकर. यानंतर श्री निबंध कानेटकर. श्री सुहास चितळे. श्री गणेश मेस्त्री. श्री उदय गोखले. श्री हर्षल काडदरी. श्री सुशील गदरे.